हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं इंग्रजांना ठणकावून सांगणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक इंग्रजांच्या विरोधात जहाल लेखन करणारे आणि कारावासामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ लिहिणारे लोकमान्य टिळक यांच्या गिरगाव चौपाटीवरील समाधीस्थळ आणि पुतळा त्याला स्वराज्यभूमी राष्ट्रीय स्मारक घोषित करून त्या ठिकाणी सरकारने कारवाई करावी अशी मागणी या समितीकडनं वारंवार केली जात होती। मुंबई महानगरपालिकेने यासंबंधी ठराव मंजूर करून राज्य सरकारकडे पाठवला आहे। राज्य सरकारने याबाबत निर्णय देखील घेतला, परंतु 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी कारवाई करतो असं सांगून अद्यापपर्यंत स्वराज्यभूमी राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत गिरगाव चौपाटीवरती कुठचीही कारवाई झाली नाही आणि हे आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारचं लक्ष याकडे वेधलेलं आहे। मला सरकारला विनंती करायची आहे की या स्वतंत्र काळातील महान योद्ध्याचं तात्काळ स्वराज्यभूमी राष्ट्रीय स्मारक गिरगाव चौपाटीला घोषित करण्याची जी मागणी आहे ती तात्काळ या महाराष्ट्रातील जनतेची आणि देशवासियांची पुरी करावी अशी माझी मागणी आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली चिन्हासंदर्भात। असं सांगण्यात आलं की 16 जुलै तुमची तारीख आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पुन्हा एकदा तुम्हाला धनुष्यबाण चिन्ह हवंय। असं आहे की या कोर्टाच्या बाबीबद्दल तांत्रिक बाब असल्यामुळे आम्ही निश्चितच आमचे जे वकील आहेत त्यांच्याशी बोलून वरिष्ठ आमचे जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून येणाऱ्या तारखेला याबाबत निश्चित आपण याबद्दलची बाजू आम्ही मांडू। तातडीनं सुनावणी व्हावी असं कोर्टात तुमच्या वकिलांनी 100% चिन्ह आमचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि म्हणूनच तातडीने सुनावणी व्हावी असं आमची मागणी आहे। कारण आमचं चिन्ह आणि नाव चोरलं आहे ते मागणं हा गुन्हा आहे का?